पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासी पीता, तुळसी हार गळा कासी पीता. सुंदर ते ध्यान तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे नंतर हिची झाड. तुळसी हार गळा कसे पितांबर आवडे नंतर हिची झाड. तुळसी हार गळा कसे पितांबर, तुळसी हार गळा कसे पितांबर.
हो मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सुमने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सुमने विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे मकर कुंडले तळपती हो तुळसी हार गळा कसे पितांबर आवडेनी नंतर हिची ध्यान तुळसी हार गळा कसे पितांबर आवडेनी नंतर हिची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे कामने माझे सर्व ओ कामने माझे सर्व पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर ओ तुळसी हार गळा कासे आवडणे तर हेची ध्यान आवडणे तर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर ओ तुळसी हार
रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता
कायवानु आता न पुरे वाणी कायवानु आता न पुरे मस्तक चरणी कायवानु आता न पुरे वाणी कायवानु आता न पुरे वाणी मस्तक चरणी थोरी वा सांगितले आपुल्या परी थोरी वा सांगितले आपुल्या परी नेनो शिव कैश लोखंडाचे
दया हे भांडवल भूतांची दया आपुली ममता नाही हरी मा सांडले आपुल्या पडसे हरी मा सांडले आपुल्या पडसे गेलो शिव कैसे लोखंडाचे मने सुख परागिया सुखे मने सुख परागिया सुखे हम कहे मुखे द्रवते
ये कांडिली
पुंडलिका वरदा हरिवंश नामदेव पंढरनाथ भगवान मौले दानेश्वर महाराज पुंडलिका वरदा श्री नामदेव मौले दानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मच्छिंद्रनाथ महाराज कायबानो आता न पुरे है बानी कायबानो आता न पुरे है बानी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडिली आपुल्या परिचेने नो शिव कैशे लोखंडाची जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे थोरी व सांडिली आपुल्या परिचेने नो शिव कैशे लोखंडाची भूतांची दया ही भांडवल संता आपुली ममता नाही देई थोरी व सांडिली आपुल्या परिचेने नो शिव कैशे लोखंडाची तुका म्हणे सुख पराबिया सुखे तुका म्हणे सुख पराबिया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे थोरी व सांडिले आपुल्या परिशी नेनो शिव कैशे लोखंडाचे विठाला कायवानो आता न पुरे है बानी कायवानो आता न पुरे है बानी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडिली आपुल्या परिचय नेनो शिव कैशे लोखंडाची समचरण सरोजम साधरणेला बुधाभम जगन विहत पाणी मंडन तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विवेकाने जाणे सुघटित समाजात कविरे महासिद्धांतात हृदय रसिकत्व रूपलेले
लसद भक्ते ज्ञाने तर विला धार्मिक तरुण तया ज्ञानेशात विमल मतीने बंधन करो. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो आता. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयोऽर्थमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनभूषाणो ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामदेशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नागभूषणं रघुधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दं प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. विठालाभूता कायवानुवाता नपुरे हे वाणी मस्तका चरणी ठेवी तसे थोरीव चांगली आपुल्या परिशी नेमू शिवो पैशी लोखंडाचे प्राप्त प्रसंग. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत श्री विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 5 चरणाचा उत्कृष्ट असा भंग असून या भंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं मी माझ्या वाणीला काय वर्णन करावं. माझी वाणी पुरू शकत नाही, तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून तर त्यांच्या चरणावरती डोकं ठेवणं बस. संत एवढे मोठे आहे, एवढे परोपकारी आहे. दृष्टांत दिला. परीसाचा परी दगडाला लावल्यानंतर परी लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं. तसा संतांनी मनामध्ये आणला, कोणाचा स्पर्श जरी केला तरी तो सामान्य मनुष्य सहज तोडून देऊ शकतो. संतांचं जीवन केवळ जगाच्या जास्त कल्याणाकरता आहे, परोपकाराकरता आहे. अंतःकरणामध्ये जगताचा पूर्णता कळवळ आहे. आपले तुपलेपणा अजिबात त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा काही नसतो. करुणेभाव अंतःकरणामध्ये असतो. सतत दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं
आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं हे संतांचं जीवन असे अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा सुंदरसं प्रतिपादन करतात. विठाला विठाला या अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पपर्याय. आज आपण या ठिकाणी किम निमित्त एकत्र जमलो आहोत. ज्या महापुरुषानं, ज्या संतांनं, ज्या महात्म्यानं आपलं उभं आयुष्य जगाच्या कल्याणाकरता खर्च केलं. आई वडिलांचा त्याग केला, सर्व जगाचा त्याग केला, नात्यांचा त्याग केला, देहावरती कुठल्या प्रकारचे ममत्व ठेवलं नाही, गोड असा अभ्यास केला आणि अभ्यास करून पुन्हा या ठिकाणी सद्गुरु कृपेने, सद्गुरूच्या आज्ञेने या ठिकाणी ते थांबले. कालाच्या ओघामध्ये मुळातच हा मृत्यू लोक आहे. दुसऱ्या दोन्ही प्रकारच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची नाव आहेत. पण याला मात्र मृत्यू म्हणतात, मृत्यू लोक म्हणतात त्याला. इथं आलं की मृत्यू का म्हणतात त्याचा मारवाच लाव. इथं आलं जे येतात ते जातात, नक्की जातात. इथं येतात केवळ ते जाण्याकरताच येतात, मरण्याकरताच या ठिकाणी जन्माला यावं लागतं. मृत्यू लोक आहे. याचाच नाव संसार आहे. आगा उपजने आणि निमणे हे साच जे का म्हणे तो जीव लोक मी म्हणे संसार. या ठिकाणी साधू मरत नसतात. साधू या देहाने जरी जात असले तरी पाठीमागे ते शिल्लक राहत असतात. पाठीमागे राहतात ते साधू आहे, पाठीमागे राहतात ते संत आहे. ते राहतात कसे? या शरीराने जातात. राहतात ते उत्तमाची देहाने सरते झाली, देह संपून टाकला. पण आज तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, समाजामध्ये एक कीर्तीचे रोपण आहे, त्यात पाठ्यामध्ये शिल्लक आहे. संत हे जात नसतात, साधू हे जात नसतात, ते पाठ्यामध्ये शिल्लक आहे. पाठ्यामध्ये राहतात. जीवनामध्ये ते केवळ उपकारच केलेला असतो. पाठ्यामध्ये उरतात तेही उपकारा करतात. तो का म्हणे आता आणि उरलो उपकारा करतात. पाठ्यामागं जे पाठ्यामागं उरणंही उपकारा करताच आहे आणि त्याचे जीवनही उपकारा करताच आहे. शास्त्रीजींचं जीवन अर्थात बाबाजींचं जीवन, विश्वांबर बाबांचं जीवन अत्यंत गोड, अत्यंत सुंदर जीवन. पण सज्जनानं अवश्यंभावी जे प्रारब्ध असतं ना, तो देव जरी असे ते त्यालाही चुकत नाही.
अवश्यमपि भवानां प्रत्येकारो भवितव्य तदा दुःखेन लिप्येन न राम युधिष्ठिर. रामासारख्याला प्रारब्ध चुकलं नाही. त्या प्रारब्धामध्ये खचून गेले नाही. ते स्वतःचा जो आता जो परमार्थ आहे, जी साधना आहे, याच्यामध्ये अजिबात कुठल्या प्रकारचं कमी पडू दिलं नाही. प्रारब्ध जे असणारं भोगवत लागणार. आणि मुलं हा देह आहे ना, तो त्या प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तवासे प्रारब्धाधी, प्रारब्धाच्या अधीन हा देह आहे. म्हणजे या काय सुखदुःख आहेत ना, हे त्याला जास्त भोगवत लागलं. बालपणाची काही माहीत नाही आपल्याला, पण जेव्हापासून माझा संबंध आला, 30 वर्षापासून माझा संबंध त्यांच्याशी होता. पण तेव्हापासून एक पित्त प्रकोप असायचा, त्यांना पित्ताचा प्रकोप असायचा. हे पोट आहे ते बरोबर नसेल, सातत्याने पित्तानं त्यांना जास्त त्रास दिला. अन्न त्यांना सुंदरसाचं पचन कधीही झालं नाही. पण त्यांनी त्याची साधना आहे ती मात्र सोडली नाही. विठाला साधनेवर ते खंबीर असायचे. सतत विद्येचा ध्यास असायचा. सतत हातामध्ये नेहमी पुस्तक असायचं, ग्रंथ हातामध्ये असायचे. आणि ते हे वेदांताचं चिंतन अत्यंत सुंदर चिंतन असा वेदांत. वेदांताची गोड अशी पकड होती त्यांची. एवढंच नव्हे, केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं त्यांच्याकडे, ते स्वतःच्या गळी उतरत असत. आणि त्यांचं जीवन होतं तर वेदांत जीवन होतं. वेदांत बोलणं वेगळं, वेदांत जगणं वेगळं. काही माणसं आमच्यासारखे केवळ बोलतात, वेदांत बोलतात. बरं का महाराज, तुमचं नाही सांगत, मी माझं सांगतो. ते आमच्या बरोबर होते, उमरट भारताबरोबर एकाच कालामध्ये आम्ही शिकायला होतो ना. ते मी त्यास चांगले गप्पा पाहणार आहे. तुम्ही आम्ही बोलतो, पण ते बोलत नव्हते, ते जगत होते. वेदांत जगत होते. यथायोग्य त्यांना कळालं होतं. तुमच्या आमच्या ठिकाणी वैराग्य आहे, पण क्षणिक वैराग्य आहे. त्याला स्मशान वैराग्य म्हणू आपण. स्मशानामध्ये गेला रे गेला, माणसाचं काही खरं नाही. कधी जाईल सांगता येणार नाही. पाण्याचा हे सारे कळतं, पाण्याचा बुडाबुडा हे येतात. आणि आपण एक पाहत असा एकाची दहने. आपण ज्याचा त्याला नेऊन घालणारे असतो, आपण त्याला पेटून देणारे असतो सारखे आपण. पण आपल्या ज्याचं तिथं जाऊस तर काही खरं नाही, काही खरं. एकदा त्यांना जसं तिथं अगदी दहन दिलं, त्याची एकदा जास्त ही कवटी फुटली, परत फिरलं का कसं काय तुझ्या मुलीचं बरं आहे का, केवढी मुलगी आहे, खोटी शोधतो का नाही. मग मुलगा केवढा, मुलाकरता कुठं पाहतो, लगेच लग्नाच्या गप्पा सुरू होतात. म्हणजे वैराग्य तिथपर्यंत जाईपर्यंत ते तर स्मशानभूमी सुटली ना, सुटली की गेलं, त्याला स्मशान वैराग्य म्हणायचं. पण साधूंच्याकडे तशा प्रकारचं वैराग्य असतं. ते साधूंचं वैराग्य वेगळं आहे. त्याच्या अंगामध्ये विरक्ती असते. विठाला विठ्ठल. सतत त्यांना जे असतात ते ठेवत असतात. ज्ञानापेक्षा वैराग्याला ते जास्त जागरूक असतात. आणि जर जागा ज्याचा वैराग्य जागा आहे त्याच्याकडे ते ज्ञान राहतं, इतर कोणाकडे राहत नाही. कारण वैराग्य कमी पडलं की ज्ञान कधी त्याचा धोका देईल काही सांगता ना, कधी निघून जाईल काही सांगता येईल. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही, त्या त्याच्यात टेकणारच नाही. त्याला वैराग्याची जे असं मजबूत पाया लागतो, बळकटी लागत असते. अंगामध्ये अतिबळ वैराग्याचे फार, अंगामध्ये वैराग्य. आणि ज्याच्या अंगामध्ये वैराग्य त्याला केला माड षडगबड तो वैराग्याशी होत नाही. आणि हे जे वैराग्य आहे तसं कसं तर जाणून वैराग्य होते, हे कळत होतं त्यांना. तर पाहतो. आणि ज्यांना कळालं की
तिथे इथून जास्त नक्की सुटल्याशिवाय राहत नाही. तो आम्हाला कळत नाही. काळाचा जास्त पटत नाही. पटलं तर जास्त त्याचा अनुभव घेण्याकरता तुम्ही आम्ही कधी प्रयत्न करत नाही. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक मुलगा अत्यंत सुंदर जन्माला आला आणि त्याला बघितल्याबरोबर त्याचा जास्त एका ऋषीनं विचारलं, याचा हा मुलगा हा जन्माला आहे, याचं भविष्य आम्हाला सांगा. सांगितल्यानंतर त्याचं जे भविष्य आहे सांगण्यामध्ये आलं, हो काही दिवसामध्ये विरक्त बनणार आहे. सर्वांचा त्याग करणार, राज्याचा त्याग करणार, राज्याचा उपभोग घेणार नाही. हे सार्वभौम राज्य तुमचे तुम्हाला राहील. या राज्याला धाक वाटला. एकुलता एक मुलगा हे असं म्हणतात. मग त्यानं जास्त घराच्या बाहेर जाऊ दिलं नाही, कुठं ते दाखवलंच नाही. खूप असा जसा मोठा मुलगा झाला. हा मोठा झाल्यानंतर मग सहज त्याचं लग्नही केलं. मग एका वेळेला त्या वडिलांना वाटलं की आपण याला काही जर दाखवलं याला कळेल कसं. पण नोकराच्या बरोबर त्या प्रधानाच्या बरोबर त्याला पाठवलं. चालता चालता एक त्याला जास्त वृद्ध मनुष्य दिसला. वृद्ध मनुष्य दिसल्यानंतर त्याने विचारलं, हे कोण, हे असे का. सांगितलं, हा जो मनुष्य आहे ना, हे तुमच्यासारखा तरुण होता, मोठा झाला, उंची वाढली, पुन्हा तो कमी होत हा त्याचा वृद्ध झाला. वृद्ध झाला, अपराशय होणार. म्हणे हो अपराशय होणार. त्या मुलाचं नाव सिद्धार्थ. सिद्धार्थ पश्चाताप झालं की आपण असे होणार. म्हणे हो. पुढे गेलं की एक त्यांना रोगी दिसला, अत्यंत जर्जरधार रोगाने. म्हणजे हे कोण, हे रोगी आहे. मग रोग कोणाला होतो, शरीराला रोग येतो. म्हणजे आपल्याला रोग येणार, हो नक्की रोग येणार. जसं प्रारंभ झाला तसा रोग येणारच. तिथेही असा डोक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा धक्का बसण्याचा का झाला. पुढे गेलं जसं एक प्रेत दिसलं. म्हणजे हे काय, म्हणजे तुमच्यामध्ये होता तो मेला, याच्यातला जीवात्मा निघून गेला, याला आता जाळण्याकरता स्मशानमध्येच चला. हा मरतो येणार, जाळतात. म्हणा आपलीही आता अवस्था अशा प्रकारची एक दिवशी होणारच आहे. आपण आजारी पडणार, आपल्याला रोग येणार, आपण वृद्ध होणार, ना आपण मरून जाणार. मग आपलं काय, हे आपल्या ठिकाणी येऊ नयेत. मग सर्वांचा त्याग केला. याच्या पलीकडे आपल्याला द्यायचं. मग शोध घेण्याकरता तो जो निघाला, वैराग्य झालं त्याला. वैराग्य त्याग केला तो असा निघाला. तू पुढे एवढा मोठा झाला, एवढा मोठा, एवढं जसं त्याने ज्ञान कमवलं, खूप अशी साधना केली. साधना करून जसा जगाताचा जसा नश्वरत्व, मिथ्यात्व पूर्णपणे पटलं, त्याचा निश्चय झाला. स्वतःच्या बोधामध्ये जे असं निमग्न झाली. नंतर ते स्वतःचा एक वेगळ्या प्रकारचा जसा त्याला पंथ स्थापन केला, धर्म स्थापन केला. त्याला बौद्ध म्हणतात, त्याला बुद्ध म्हणतात, बुद्ध. वास्तविक पाहता याचं जसं पुढं काही कारण त्या आद्यगुरू शंकराचार्य यांनी यांचं खंडन केलं. पण हे सामान्य नव्हे, हे सामान्य थोडे, फार मोठे. पण यांना सुद्धा जीवनामध्ये अशा प्रकारे साधना करावी. ज्ञान झाल्यानंतर जगाचा जास्त मिथ्यात्व कळत असतं, नश्वरत्व जास्त कळत असतं. आणि याच्याकरता साधना शास्त्रीय अखंड साधना होती, अखंड साधना. या देहाबद्दल कधी ममत्व, हे देह माझा आहे, आम्ही याचे काय ज्या चौधरी पुरावे अजिबात कुठल्या प्रकारचं काही नव्हतं. आहे याच्याकडून फक्त काम करून घेतं. मग भाड्याच्या पहिल्यासारखं याच्याकडून काम करून घेतलं. ज्ञानोबा म्हणतात, नाथ महाराज तेच म्हणतात, जीविका भाड्याचे घोडे निजधामा आणले रोकडे, ते गेले का आहे कोणीकडे स्मरेना. भाड्याचा घोडा आणल्याच्या फक्त काम करून घ्यायचं असतं. तसं हा ज्याचा देवाने दिला हा देह आहे ना, हा त्याचा भाड्याने आणलेला आहे. कधी कधी उष्ण आणलेला आहे.
कधी कधी दिलेला आहे, कधी कधी दुसऱ्याचा काळाचा आहे. अनेक प्रकारचे असतात शब्द आहे. देह काळाचे, वेगवेगळे प्रमाण. कधी कधी चांगलंही म्हटलं याला. चांगलं का म्हटलं? याने काही चांगलं काम केलं तर. चांगलं म्हणजे यांच्याकडून काय ज्या परमार्थ घडला तर. नाही तर शरीर वाईटही आहे आणि शरीर चांगलंही आहे. वाईट काय? अनेक प्रकारच्या घाणीपासून तयार झालं. शरीर विकळाची आळी, माया मोहपाशी झाली, पता नाही शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. अशा प्रकारचं हे शरीर आहे. कधी कधी म्हणजे शरीर उत्तम चांगले, या ज्याचा मानवाने या ध्यानाचा विचार केला की देवाची प्राप्ती करून घ्यायची तर घेता येते. नरकुची करणे करतो नरका नारायण बन. या देहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. भगवान परमात्म्याने असा अधिकार याच्याकडे दिलेला आहे. म्हणून याचा योग्य वापर करून स्वामीजी सच्चिदानंद बनले. विश्वंभर बाबाजी हे सच्चिदानंद म्हणले. हे भगवंताचे हे स्वरूप आहे सच्चिदानंद. ते स्वतः सच्चिद आनंद अशा प्रकारचं स्वरूप ते बनले गेले आहे. उत्तम प्रकारचा महिना आहे. या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बाबा आणि शंकर भगवान आणि पार्वती माता दोन्ही या मृत्यू लोकांना या महिन्यामध्ये सातत्यानं वास्तव्य करतात. कैलास सोडून देतात. वैकुंठला पाहत नाहीत. फक्त इथे येऊन जे राहतात एक महिनाभर. म्हणून हे या महिन्याला आनंद साधन असं महत्त्व आहे. अनादिकालाची परंपरा आहे. हा श्रावण महिना आला रे आला की माणसाने दाढी करायची नाही, डोकी करायची नाही, कोणी पायात काय घालायचं नाही, कोणी एक भुक्त राहायचं. सोमवार तर प्रत्येक धरतातच. असे काहीचा व्रत या महिन्यामध्ये केले जातात. अनादिकालची परंपरा आहे. कधी 12-11 महिने नाही, पण या महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोथी चालू असते. रामविजय आहे, हरिविजय आहे, पांडुप्रताप आहे, अनेक प्रकारचा पण हा ग्रंथ चालू असतो. असं जास्त अनन्य महत्त्व. आणि या महिन्यामध्ये बाबाजीने आपला दिवसाचा देह ठेवला. ती तिथी द्वितीयेच्या दिवशी, बीजेच्या दिवशी, शुद्ध बीजेच्या दिवशी आपला देह या ठिकाणी ठेवला.
आणि ते स्वतः जे असते अनंतामध्ये विलीन झाले. विठाला गेले दिगंबर ईश्वर राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये फक्त जास्त कीर्ती त्यांची राहिलेली आहे. अशी ज्या संत जगतामध्ये आजपर्यंत तुमचे आमच्यावरती उपकार केले. हे परिसर घडण्याकरता तुम्ही आम्ही इथं जास्त आलोच ना किंवा त्यांच्याच कृपेने या ठिकाणी मी इथे पाठीमागे एक 20 वर्षाच्या पूर्वी इथं कीर्तन केले. त्या कार्यक्रमाचे जरी महाराज होतेच 2-3 कीर्तन इथे केले. हे 3rd-4th कीर्तन आहे माझं इथं. शास्त्रींच्या कृपेने या ठिकाणी असा कार्यक्रम करायचा. पण आज मात्र एक आहे असं इथं आलं की असं अंतकरण भरून आलं की ज्यांच्यासमोर आपण ज्याचं कीर्तन करत होतो ते आज ऐकण्याकरता नाही आहे. फक्त जे असतात ते कीर्तिरूपाने या ठिकाणी वावरत आहेत. ते एक वेगळ्या प्रकारचे असा शक्तिरूपाने या ठिकाणी वावरत आहेत. ते कुठे जाणार नाहीत. ते आपल्याला आशीर्वाद देण्याकरता अखंड आशीर्वाद देण्याकरता ते आपल्या ठिकाणी इथेच राहणार आहेत. विठाला विठाला आपला स्वतःचा जसा देह समाजाकरता द्यायचा पूर्णपणे खर्च केला. त्यागमय जीवन कधी कोणाला काही जास्त मागितलं नाही. तुकोक्तीप्रमाणे हातपसरी जेणे धिक्का त्याची हे कोणाला जसं काही मागितलं. खरं तर दिग्मानंद महाराज मोठे बाबांचा त्यांना आशीर्वाद होता. मोठे बाबा महान साधू. केवढी मोठी विरक्ती आहे त्यांच्याकडे. केवढं मोठं वैभव आहे. मग ते वैभव जास्त उष्ण आणले नाही. स्वतंत्र वैभव ती जी शक्ती आहे का ती काही वेगळ्या प्रकारची ती शक्ती आहे. आणि ती शक्ती यांच्याकडे त्याच्या जे असणाऱ्या शब्दाला मान देऊन त्याच्या शब्दाचा कधीही उल्लंघन असणारा म्हणजे गुरु शिष्यपणा सिद्धी नेली. शेवटपर्यंत आपलं गुरु शिष्यपणा आपलं त्याने सोडला नाही. अशा प्रकारचे महान महात्म्याच्या ज्या असणाऱ्या संगतीमध्ये राहिल्यामुळे जो ज्याच्या संगतीमध्ये राहतो ना तो तशा प्रकारचा होत असतो. जसं एखादा जो असताना चांगला मनुष्य आणि जर चांगल्या माणसाच्या जवळ राहायचं तर नक्की त्याचाच चांगलं होतं. गंमतीचे साधू आहेत ना साधूच्या जवळ गेल्यानंतर जर वाईट जरी असला तरी तो चांगला होतो. पण ते सुद्धा त्यांचं एक वेगळं विशेष प्रकारचा तो गुण आहे की तेही वाईट असलं ना एखादा खूप असा पापी आहे पण त्याचाही जास्त त्यांच्या मनात आलं का नाही त्याचा उद्धार करता ते उद्धार करू शकतं. परिस्थिती लोखंड कडक आहे कठीण आहे पण त्या परिसराला जायचा नुसता स्पर्श जर केला ना त्या लोखंडाचं सोनं होतं. पण स्पर्श करू नये त्याला मी सोनं करणार आहे असं कधी जसा परिस म्हणतो का कधीही म्हणत. तसा एकदा का साधूच्या मनामध्ये साधू स्पर्श केल्याबरोबर त्या असणाऱ्या साधकाच्या जो कोणी असो त्या साधकाचा सर्व प्रकारचे पाप समाप्त. संतांचे अंग लगे पापाचे जिनने गंगे हे पाप समाप्त होऊन जातं. संगे निर्विकल्प संत संगे निर्षे ताप होय मान सनिशळ संत संगे वैरागी घडी. संतांच्या संगतीमध्ये राहिले की वैरागी येतं मन शांत होतं. अशा प्रकारचे असतं. एवढंच काय पण संतांच्या संगतीमध्ये जे ब्रह्म आहे ना ते ब्रह्म जे असं हाताला येत असतं. त्याचं जीवन केवळ जे असतात मग परोपकार करतात. ते स्वतःचा जो मोठेपणा आहे ना ते मोठेपणामध्ये कधी राहत नाही. त्या म्हणून थोडी व सांडलेली आपुल्या परिशेनीने शिव कैशी लोखंडाची जीवन आहे केवळ जगाच्या कल्याणाकरता परोपकार करतात त्यांचं जीवन आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी देहे कष्टगती बरोबर. जगाचा कल्याण करण्याकरता स्वतःच्या शरीरात किती जरी कष्ट जरी झालं तरी ते सहन करतात. अगरबत्ती असते ना, सर्वांना सुगंध येते, अशा तिला स्वतःला जाळवलं, ती स्वतः जळते, समाप्त होते, पण जगताला मात्र सुगंध देते. ते साधू जीवन जगाला वेगळ्या प्रकारचे सुगंधी बनवते, वेगळ्या प्रकारचे ते जास्त ज्ञान देतं. आणि ज्ञान देण्याकरताच आपल्या देहाचा जास्त वेच करत असतात, कष्ट जास्त सहन करत असतात. त्याचं एक कार्य अंतकरण हे साधूचं अंतकरण एक मातेचं अंतकरण असतं. अंतकरणामध्ये दया आहे. त्या ब्रह्माला उपाधीच मुळात दयाची लागलेली आहे. ब्रह्माला मायेची उपाधी लागली की शिव म्हणायचं, ईश्वर म्हणायचं. अविद्येची उपाधी लागली की त्याला जीव म्हणायचं. हा दयेची उपाधी लागली की त्याला संत म्हणायचं. विठाला संतांचं भांडवल काय? अशा भूतांची दया हे भांडवल. संतांचं भांडवलच मुळात दया आहे. अंतकरण बसत दया. कोणाबद्दल दया? एखाद्या माणसाचं असं दुःख झालं वे त्यांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ जसा पाणी येतं. जसा पायाला काटा मोडला मारलं की आणि डोळ्यातून जसा चढ दिशे पाणी येतं. तसंच तुका म्हणे एका देहाचे अवयव तसं जगताकडे पाहत असं जगतात असा माझा अवयव आहे. पुन्हा दुःख झालं रे झालं की त्यांना जो असा त्रास होतो. मग दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी हा दुसऱ्याचे सुखाने सुखी होणारे याचं नाव संत आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
काय भानू आता न पुरे शिवानी काय भानू आता न पुरे शिवानी काय भानू आवाज काय बानो आता न पुरे जीवा काय बानो आता न पुरे जीवा मस्तक चरणी ठेवीत से मस्तक चरणी ठेवीत से थोरी वसांडिले आपुल्या महिमे थोरी वसांडिले आपुल्या महिमे
तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवत असे. सतत जसं दुसऱ्याच्या दुःखाने होत असतात आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतात. मुखामध्ये कधीही वाईट शब्द ज्याचा मुखामध्ये येत नसतो. अमंगळवाणी नयो आयोगो तकानी तुकोबऱ्या म्हणतात त्याप्रमाणे अमंगळवाणी शब्दाने कधीही बोलत नाही. सतत जसा बोलायचा असेल तर त्या ईश्वराचं चिंतन, त्या प्रभूचं चिंतन सतत असं स्वतःच्या तत्वचिंतनामध्ये तत्कथन तत्चिंतन तत्प्रबोधन त्याचंच चिंतन करत असत. त्याचंच जास्त पुन्हा पुन्हा गुणगान करत असत. सुखदुःखाच्या पलीकडे असं हे जीवन आहे. खरं याशा पुरुषाचा ज्याचं लक्ष सांगत असताना आत्महाल म्हणतात खरा तो भाग्यवान आहे. तो जसा आत्मचिंतनामध्ये रमून जातो, तो ईश्वराच्या चिंतनामध्ये जो असा गुणगान गात तसा जो रमतो तो खरा महात्मा आहे. हे सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा मुदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा मुदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, जगी तोचे विषयी विरक्त जया नाही आपापर, संपुष्ट सर्वदा सोयी व्यापक निर्धार. त्यांचा जो बोध असतो ना सर्व जगतरूपांच्या हा माझाच आहे हे समजते. श्री वासुदेव अशा प्रती रसाचा ओतला भाग हो. जगता हे जगत हे माझं आहे अशा प्रकार नव्हे, मी जगत बनलेलं अशा प्रकारचे असं अंतकरणाचं विशाल असं जे असं अंतकरण ज्याचं विशाल अंतकरण असतं त्याला महात्मा म्हणतात. महात्मा नुसतं पार्थ दैवीम प्रतिमाश्रिता भजन त्यांना मनसो ज्ञात्वा भूतादिम अवियम तरी जयाची चुकटी मासी मी होणे अशी क्षित्र संन्यासी जया निजल्या ते उपाशी वैराग्य गा. अशा प्रकारचे सुंदरसं वैराग्य त्यांच्याकडे असतं. असा मोठा बोध असतो. जगताकडे पाहत असताना हे वेगळ्या दृष्टीने असतात. ते देवरूपाने जगताला जे असं पाहत असतात त्यांचा बोध अंतकरण असतं. जगताला पाहत असतात. जगत म्हणून पाहत नाही. जननो हे अबघा जनार्दन हे देव आहे. जगताकडे ज्याचा पाहत असे माझा परमात्मा गच्च भरलेला आहे. विठ्ठल स्वरूप भगवान पर विठ्ठल माझा धरलेली सोंगे अवघी येणे पांडुरंगे पांडुरंग परमात्म्या सर्व प्रकारची सोंग धरलेली अशा प्रकारचा अंतकरण असतं. आणि याच बोधाचं सतत चिंतन करत चिंता करत आपला जो असा काळ व्यतीत करत असतात.
मोठेपणा बाजूला टाकायचा, ठेवायचं. आणि मला काही येत नाही, मी साधा आहे, मी भोळा आहे, वेडा आहे, असे ते राहतात. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पेशेपणा मेरवे जगा माझी, किंवा वेळे माझी दडे महिमे बिन मोठेपणा करता वेळेचं सोंग घेत असत. अशा प्रकारचे साधूचं जीवन असतं. सर्वांच्या पासून जास्त बाजूला असतं, मोठेपणापासून बाजूला. पुरे चांगलं म्हणलं की सहन व्हायचं ना, दुपारी वाईट म्हणा, वाईट म्हणलं तर चालेल. ते जीवन आहे हे अत्यंत उच्च कुटीचं जीवन आहे. आणि जवळच्याही माणसाला ते कळत नाही, रोज पाहणाऱ्या माणसाला कळत नाही. ज्याला थोडा त्याचा अनुभव थोडा अशा जे असताना त्या माणसाला त्यांचं जे जीवन, साधूचं जीवन, साधू जीवन कळत. काही साधूची जी वृत्ती आहे, कधी कधी असं अजगर वृत्ती असते, कधी कधी पिशाची वृत्ती असते, कधी कधी अशा उन्माद जास्त, उन्माद वेड्यासारखे करत असतात. कधी कधी पिशाच्यासारखं नुसता जास्त फिरत असतात. साधू आहेत ते, हसायला लागले हसत राहतील, बोलायला लागले काय बोलत राहतील. काय साधू काय करीन ना, काही सांगा. उच्च बोधाला पोचला साधू काय. असे बाबा आपले उच्च बोधाला पोचलेले मितले, खाणं मितलं, बोलणं मितलं, बोलायचे गोड बोलायचं, थोडं बोलायचं पण गोड बोलायचं असं त्यांचं जीवन आहे. अत्यंत सुंदर जीवन जगत 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 या कालामध्ये तर 2-3 दिवस काही खाल्लं नाही. 1-2 महिन्यापूर्वी आजाराने इकडे जा तिकडे जा, तिकडे जा तिकडे जा, सर्वांनी त्यांची सेवा केली. आणि ज्ञानोबा म्हणतात त्या पद्धतीने झाकली या घटेचा दिवा, नेने जे काय झालं केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. या महात्म्यानं श्रावण शुद्धेत द्वितीयेच्या दिवशी किती वाजता 11:50 वेळेला शुभ घडीला त्यांनी आपला देह, हा देह इथे ठेवला आणि ते ब्रह्मलीन झाले. त्या ब्रह्मामध्ये पूर्णपणे लीन झाले. आपण कोण म्हणा की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हे प्रगात्मरूप म्हणून, पण ते मुळातच ब्रह्मरूप आहे. त्याचा सर्व ज्यांचे पूर्णपणे जीवन ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूपाच्या त्या ब्रह्मव्यक्त्याचं जीवन ब्रह्मरूप असतं. अशा प्रकारचं सुंदर जीवन. एवढंच आपण त्यांच्याकडे विनंती करू, तुम्ही ज्या पदाला पोचलात तो पूर्ण पुत्र आमच्याकडे नाही येणार, पण तुम्ही तिथून आमच्यावरती कृपा करा. हा, त्याच मार्गाने आम्ही जावं. आपण जे रस्ता जो दाखवलेला आहे त्या रस्त्याने आम्ही जावं. याच्याकरता तुम्ही आणखी पुन्हा आम्हाला आशीर्वाद द्या. तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद जर नाही जर दिला तर आम्ही तिथपर्यंत पोचणार नाहीत. आम्ही मध्ये कधी रस्ते चुकून जो काही सांगता येणार नाही. तुमच्या कृपेची, संतांच्या कृपेची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. तुम्हीच आमच्यावरती कृपा करा आणि आमचं जीवन तुम्हीच सर्थ करा, एवढी विनंती त्यांना करा. गोड असं जीवन होतं. झाल्याशिवाय पुन्हा विश्वम बाबाच्या चरणारविंदी शिवा समर्पित करून माहेश्वरी या ठिकाणी पूर्ण वेळा ज्ञानेश्वर नाही ना. सुखे
तुका मन सुखे पराविया सुखे तुका मन सुख पराविया सुखे तुका मन सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवत से अमृत हे मुखे स्रवत से थोड़ी वसाडीले आपुल्या से थोड़ी वसाडीले आपुल्या से
ज्ञानदेव